आणि आता आम्हाला सांगा की ही कथा ऐकल्यानंतर कोणते कोणते पाप निघून जातात सांगा आम्हाला. ऐका म्हणे, कितीही पाप करणारा असो, नामस्मरणामध्ये एवढी क्षमता आहे की पाप करणारा तेवढे पाप करणारा नाही, परंतु भगवंताचं एक नाम सगळे पाप भस्म करून टाकतात, इतकी क्षमता आहे. तृणाग्नी मेळे समरस झाले, तृणाग्नी मेळे समरस झाले, गेले जपतारी जपतारी, गेले जपतारी जपतारी, तृणाग्नी मेळे समरस झाले, म्हणून एक दृष्टांत दिला की कोणते प्रकारचे पाप जातात. त्याच्यासाठी या ठिकाणी फार मोठं उदाहरण दिलेलं आहे बघा. आसीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बल आहात. किरात नगरीमध्ये ब्राह्मण राहत होता. ते कसं होता? अज्ञानी होता, दरिद्र होता, रस विकणारा होता. अज्ञानी कशाने होता? ज्ञानानं अज्ञानी होता. वेद शास्त्राचं पालन न करणारा होता, आचार न पाळणारा होता. आणि रस विक्रेता होता म्हणजे काय होता? तर विद्या असून व्यवहारामध्ये ती विद्या त्यानं आणत नव्हता, असा हा ब्राह्मण राहत होता. अजून काय काय करत होता? ते स्नान संध्या करीत नव्हता, कर्मापासून भ्रष्ट. आणि ब्राह्मण असून वैश्य वृत्तीने राहणारा हा ब्राह्मण. जन्मानं ब्राह्मण आहे पण वृत्ती मात्र कशी आहे? वैश्य. आणि त्याचं नाव काय आहे? देवराज. बघा, नाव चांगलं आहे पण नावासारखं राहत नाही. काय काय माणसाचे नाव चांगले असतात पण त्याच्यासारखं ते वागत नाही. एक विनोदानं सांगतो, एका माणसाने विचार केला की आपलं नाव बदलून घ्यावं म्हणे. काय, दुसऱ्यांचे नाव किती चांगले आहेत. त्याचं नाव होतं ठणठण पाल. अलग लक्षात काय होतं? त्यानं सर्वे केला कोणतं नाव चांगलं आहे आणि ते आपलं नाव चांगलं ठेवून घ्यावं. म्हणून गावामध्ये निघालाय का, गावामध्ये निघाल्यानंतर त्याला काय झालं की समोरून एक बाई दिसली त्याला आलेली. आणि ती बाई काय करू लागली? गौऱ्या लावू लागली. गौऱ्या गौऱ्या माहित आहेत ना सगळ्यांना? एक ना एक दिवस ह्याच गौऱ्या आपल्याला जाणणार आहे. त्याच्यामुळे गौरीची ओळख असणं चांगलं आहे बरं का. म्हणून त्याला विचार केला की त्या बाईला विचारलं तिचं नाव काय, आणि चांगलं असेल तर तिच्या नावाला समानार्थी आपलं नाव ठेवून घेऊया. तुमचं नाव काय म्हणे? तुमचं नाव काय? बाईने सांगितलं माझं नाव लक्ष्मी आहे. अरे गडे, नाव चांगलं नाही. नाव लक्ष्मी गौऱ्या लावाय हे काय पटलं नाही म्हणे. दुसरीकडे अजून सेन यायली गौऱ्या तापायली. काय नावामध्ये काय बरोबर नाही. लक्ष्मी तो गोबर बेचे भीक मागे धनपाल. धनपाल नाव आहे म्हणे, नावासारखं काहीच नाही. तर भीक मागायला नाव अमर सिंग आहे पण ह्याला न्यायला बाकीचे 5 माणसं लागायले. म्हणून याने विचार केला नावामध्ये काही नसतंय म्हणला, आणि माझं नाव जे काय ठणठण पाल आहे हेच चांगलं आहे म्हणून. बरे बिचारे ठणठण पाल. म्हणून या ठिकाणी नाव काय आहे बघा, किती नाव सुंदर आहे.